ओरडतीस? थांब की जरा. आधी तुला सांग काय हवंय, पाणी वगैरे? मला काही नकोय. आधी माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. मला इथे का आणलंय? कोण आहात तुम्ही? मला जाऊ द्या. सोडा मला. तुला सोडणारच आहोत आम्ही, पण त्याआधी तुला एक काम करावं लागेल आमचं. कसलं काम? एकदम छोटस काम, पटकन करायचं आणि झटकन मोकळं व्हायचं. ए, आधीच हात सोड तिचे. तर बघ, आणि हे वाचून तुला हे सगळं कॅमेरा समोर बोलायचंय. खरं खरं सांगा, सावली कुठे आहे? मला काय माहित? मला काय माहित? तुम्हालाच माहिती असणार आहे. हे सगळं ना तुम्हीच केलंय. मुद्दाम माझी चार चौघात फजिती करायची म्हणून तुमचा डाव आहे. हे असं जर काही करायचं असतं ना तर तुम्हाला कार्यक्रम व्हावा यासाठी मी मदतच केली नसती. लक्षात आलं ना? तरीच मला वाटलंच की हा माणूस मी न सांगता कशी काय माझी मदत करतोय. एवढा चांगुलपणा अचानक आला कुठून याच्यात? तर हा होता का तुमचा डाव? मला मदत करतोय असं दाखवायचं आणि ऐन वेळी सगळ्यांसमोर माझी मान खाली घालायची. मी असं का करेन? मी तुम्हाला मदत का करतोय ह्याचं कारण तुम्हाला दिलेलं आहे की नाही, की हे सगळं मी माझ्या मुलीसाठी करतोय म्हणून. तुमच्याशी माझं काही शक्य नाही आणि मला ठेवायचंही नाही, कळलं? माझ्याशी वाद घालण्यापेक्षा ना सावलीला शोधा. हॅलो. तिच्या समोर असशील तर एकही शब्द बोलू नकोस. आधी बाहेर ये. हा बोला मॅडम. त्या मुलीवर लक्ष ठेव नीट. आणि ती शुद्धीवर आलीये का? हो, ती आली आहे शुद्धीवर. पुढे काय? तुम्ही दिलेला कागदही तिला वाचाय दिला आम्ही. लवकर काम कर. ती गायब झालीये, इथे सगळ्यांना कळलंय. तुम्ही काळजीच करू नका मॅडम, आमच्यापर्यंत कोणीच पोहोचू शकणार नाही. आता पण अशी खूप कामं केलीत आम्ही. या कामाचा आम्हाला चांगलाच अनुभव आहे आणि आता सुद्धा आम्ही कोणताही सुगाव मागे ठेवलेला नाही. तुझं बोलून झालं असेल ना, तर ज्या कामासाठी आपण इतका आटापिटा केला ना, आता ते काम कर. ही शेवटची पायरी आहे. तिच्याकडून कबुली जबाब घे आणि मला दे, म्हणजे तू पण निवांत आणि मी पण निवांत. हो मॅडम, फार वेळ लागणार नाही. पाठवतो व्हिडिओ तुम्हाला. बिंडू. जगन्नाथजी, तुम्हाला काय वाटतं कोणाचं काम असेल? खरं तर मलाही काही अंदाज येत नाहीये. मला वाटतं आपण सारंगला कळवायला हवं. नाही, पण जर घातपाताचा काही प्रकार असेल ना तर आपल्याला देवाला फोन करून त्याची मदत घ्यावी लागेल. नाही, देवाला फोन करूच आपण, पण त्याच्या आधी इथलं CCTV फुटेज चेक करायला पाहिजे. म्हणजे त्यातनं कदाचित आपल्याला काहीतरी क्लू मिळेल. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे निदान आपल्याला सावलीचं शेवटचं लोकेशन तरी कळेल. हा बोला सुमनजी. हॅलो जगन्नाथजी, काय चाललंय तिथे? कार्यक्रम सुरू झाला का? नाही, अजून सुरू नाही झाला आणि कदाचित होईल की नाही अशी शक्यताही वाटत नाहीये. म्हणजे इथे एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झाला? म्हणजे आपल्या प्लॅनिंग अनुसार भैरवीच्या कार्यक्रमात मी आल्यानंतर प्रॉब्लेम सुरू होणार होता ना? बरोबर आहे, पण अहो इथनं सावली गायब झाली. काय? हा, म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं की तिला गायब केलं गेलंय. तुम्ही एक काम करा सुमनजी, जोपर्यंत मी तुम्हाला फोन करत नाही ना तोपर्यंत तुम्ही तिथून निघू नका. ओके? सारंगचाही फोन लागत नाहीये. चंद्रकांतजी, कदाचित तू प्रवासात असेल ना म्हणून नसेल लागत. ठीक आहे, मग मला वाटतं आपण CCTV फुटेज चेक करूया आधी. येस, चला. हा सगळा काय प्रकार आहे? हे कोण करायला लावते आणि का? हे या प्रश्नाचे उत्तर मी तुला देऊ शकत नाही. तुला जे वाचाय दिलंय ना या कॅमेऱ्यात बघून बोल. हो, पण माझा कबुली जबाब घेऊन कोणाला काय मिळणार आहे? हे बघा, ऐका, जर मी हे सगळं कॅमेरा समोर बोलले ना तर खूप लोकांची आयुष्य उद्ध्वस्त होतील. ऐका ना माझं प्लीज. हे आम्हाला काय करायचंय? आम्हाला आमचं काम महत्वाचं. आम्हाला जे सांगितलं ते आम्ही करतोय आणि तुला जे सांगितलं तू करायचं. चल आवर लवकर, म्हणजे आपण सगळेच मोकळे होऊ. तू तुझ्या मार्गाने, आम्ही आमच्या मार्गाने. म्हणजे जर मी हे सगळं कॅमेऱ्यात बोलले तर तुम्ही मला सोडून द्याल? हो, तुला सगळं सांगतो. तू जे काही इथं बोलशील ते तिकडे कार्यक्रमामध्ये सगळ्यांसमोर दिसणार आहे. आणि हे सगळं झालं असा रिपोर्ट आम्हाला मिळाला तर आम्ही तुला सोडू. साधं सोपं काम आहे,
पटकन कर. अरे देवा, पण सारंग सर तर आज नाही आहेत. काय करू मी? मला हे सगळं त्यांना स्वतःहून सांगायचंय. त्यांनी हे सत्य प्रत्यक्ष माझ्याच तोंडून ऐकायला हवं. दुसऱ्या कोणाकडून त्यांना समजायला नको. काय रे, झालं का काम? झाला व्हिडिओ रेकॉर्ड? बोलली ती सगळं? नाही मॅडम, ती विचार करते. लवकर तो कबुली जबाब घे आणि पाठव. हो मॅडम, पण समजा तिनं नाहीच ऐकलं तर? नाही ऐकलं तर तुझ्या पद्धतीने काम कर. तिला टॉर्चर कर, तिला मार, काहीही कर, पण मला कबुली जबाब हवाय. कारण इथे सगळ्यांना आधीच कळलंय ती गायब आहे. पोलिसांना बोलवायचं म्हणतायत आणि CCTV चेक करायचं म्हणतायत. मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. CCTV मध्ये त्यांना काहीच सापडणार नाही, कारण आम्ही कालच मागचे कॅमेरे बंद केले होते. तू मला CCTVचं काय सांगतोय? आधी तिच्याकडून रेकॉर्ड करून घे. हो. बरं, मला सांगा, तुमच्यापैकी त्या मॅडमांना सगळ्यात शेवटी कोणी आणि कुठे पाहिजे? मी बघितलं. ती तारासोबत बॅकस्टेजलाच होती. ताराला जस्ट 2 मिनिटासाठी मी माझ्यासोबत घेऊन गेले, तेवढ्यात ती गायब. अहो पण सावलीला आम्ही सगळीकडे शोधलंय, कुठेच सापडत नाहीये ती. मला तर घातपाताचा संशय वाटतोय. मला सगळं CCTV फुटेज बघायला मिळेल का? बघा, मला तुमच्या सगळ्यांची काळजी कळते, पण आय एम सॉरी, बॅकस्टेजला आपण कोणताही कॅमेरा बसवलेला नाही आहे. हो, पण बॅकस्टेजपासून बाहेर जातानाचा जो दरवाजा आहे तिथे एक कॅमेरा आहे, पण तोही कालपासून बंद आहे. अहो, पण आजूबाजूच्या परिसरात एखादा तरी कॅमेरा असेल ना. त्याचं फुटेज जरी बघायला मिळालं ना, तरी काहीतरी क्लू मिळेल आम्हाला. हो, आपण माझ्या मोबाईलमध्येच बघूयात. मग दाखवा पटकन. एक मिनिट पॉज कर जरा. का, काय झालं? ए, पास झाला तुझा टाइमपास. खूप वेळ घेतलास. आता पटकन जबाब देऊन मोकळे हो. मी जबाब देणार नाही. हे बघ, मला पुढची ऍक्शन घ्यायला लावू नकोस. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण ह्या कागदावर लिहिलेला एकही शब्द मी कॅमेरा समोर बोलणार नाही. अशी कशी नाही बोलते, बघतोस मी.